श्री तेज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण गुळाचे लिंबाचे लोणचे कसे बनवायचे ते बघूया। लोणचं बनवताना लिंबू नेहमी पिवळे आणि डाग नसलेले घ्यायचे। लोणच्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा किलो गूळ, चवीनुसार मीठ आणि तिखट घेतलेले आहे आणि ती साधारण मी 30 लिंबू घेतलेले आहेत। लिंबू दोन प्रकारचे असतात, एक जाड आवरण असलेले असतात आणि हे मी पातळ कागदी लिंबू घेतलेले आहेत। एका लिंबाच्या साधारण मी इथे 4 फोडी करून पुन्हा त्याचे छोटे काप करून घेतलेले आहे। अशा प्रकारे सर्व लिंबू आपल्याला कापून घ्यायचे आहे। नंतर लिंबातील सर्व बिया काढून पातेलं कोरडं करून त्याच्यामध्ये ते लिंबू टाकून घ्यायचे आहे। कुकर गरम झाल्यानंतर पातेले कुकरमध्ये ठेवायचे। पातेले ठेवल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती प्लेट झाकण ठेवायचे नाही। त्याच्या अगोदर आपल्याला त्याच्यावरती एक जाड रुमाल टाकायचा आहे, जेणेकरून ताटाला लागलेला घाम त्या लिंबामध्ये पडणार नाही। नंतर त्याच्यावर प्लेट ठेवून छान त्याला झाकून आपल्याला कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। इथे कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर खाली आपल्याला उतरून घ्यायचा आहे। हे बघा, आता याच्यामध्ये एकही थेंब पाण्याचा गेलेला नाही आहे। जे काय पाणी आहे ते प्लेटचं लागलेला घाम वगैरे तो सगळा रुमालावरतीच आहे। त्याच्यामुळे या लिंबामध्ये एकही थेंब घामाचा वगैरे पडलेला नाही। लिंबू छान शिजलेले आहेत। एकीकडे गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे। लिंबाच्या फोडीमध्ये हे जे पाणी दिसत आहे हे लिंबाचेच आहे। हे कढईमध्ये टाकून घ्यायचे। त्या फोडीमध्ये जे आपल्याला पाणी दिसत होतं ते आपल्याला थोडं आटून घ्यायचं आहे। आता लिंबातले पाणी थोडी कमी झाली की आपण यामध्ये आता आपण जो गूळ बारीक करून ठेवला होता तो गूळ टाकायचा आहे। गूळ टाकल्यानंतर छान फिरवून घ्या। आता छान गुळाचा पाक तयार झालेला आहे। याच्यामध्ये कमी फोर्स केलेला आहे मी। कमी फोर्सवर आपल्याला हे लिंब त्या गुळाच्या पाकामध्ये शिजून घ्यायचे आहे। त्यामध्ये चवीपुरती तिखट, मीठ, मिक्स करून घ्यायचे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि लोणचे छान शिजून घ्यायचे। 10 मिनिट कमी फ्लेमवर लोणचं छान आपल्याला शिजून घ्यायचं आहे। हे बघा, छान लोणच्याला लाल रंग आलेला आहे आणि पाकसुद्धा घट्ट झालेला आहे। पाक थोडा पातळच ठेवायचा आहे, कारण तो नंतर मग आवळून आल्यासारखा होतो। लोणचं मी लवकर थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये ठेवले होते। लोणचं थंड झाल्यानंतरच बरणीमध्ये भरायचे आहे। अशा प्रकारे आपले आंबट, गोड, तिखट, चटपटीत लिंबाचे लोणचे तयार। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।